हॅलो एव्हरीवन, मी शिवानीज ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आता मी एक नवीन बुक चालू केलेली आहे. न्यू नाही, याचे 2 ते 3 इंट्रोडक्शन्स व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेलेच आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि मी पेज नंबर 33 पासून कंटिन्यू करते आहे. श्रद्धेची शक्ती कशी विकसित करावी. श्रद्धेची शक्ती मिळवण्यासाठीची, विकसित करण्यासाठीची ही 3 मार्गदर्शक तत्त्व पहा. यशाचा विचार करा, अपयशाचा नको. तुमच्या घरी तसेच नोकरी व व्यवसायात अपयशाच्या विचाराच्या जागी यशाचे विचार घाला. एखाद्या कठीण प्रसंगात मला बहुतेक अपयश येणार आहे असा विचार न करता मी जिंकणार आहे असं मनात आणा. एखाद्याशी तुमची स्पर्धा असेल तर सर्वोत्तम व्यक्तीच्या तोडीस तोड आहे असा विचार करा. तो माझ्यापेक्षा वरचढ आहे असा नको. एखादी संधी चालून आली तर मी हे करू शकतो असं म्हणा. मी हे करू शकणार नाही असं नको. मी यशस्वी होणार आहे हा मूळ विचार तुमच्या विचार प्रक्रियेमध्ये प्रमुख असू द्या. यशाचा विचार करण्यानं तुमच्या मनाला यश मिळवण्याच्या दृष्टीने योजना करण्याचं वळण लागतं. अपयशाचा विचार याच्या अगदी विरुद्ध परिणाम करतो. अपयशाच्या विचाराने मनाला इतर अपयशी विचार करण्याचं वळण लागतं. 2. तुम्हाला वाटतं त्यापेक्षा तुम्ही अधिक चांगले आहात याचं स्वतःला सतत स्मरण करून द्या. यशस्वी लोक महामानव नसतात. यश मिळवण्यासाठी प्रचंड बुद्धिमत्ता लागते असं अजिबात नाही. तसंच यशामागे कुठलंही गूढ नाही आणि यशस्विता ही नशिबावर अवलंबून नसते. यशस्वी लोक हे सर्वसामान्य लोकच असतात. फक्त त्यांची स्वतःवर आणि स्वतःच्या कामावर खूप जास्त श्रद्धा असते. स्वतःची किंमत कधीही अगदी चुकूनसुद्धा कमी करून घेऊ नका. मोठ्या गोष्टींवरती विश्वास ठेवा. तुमच्या विश्वासाची, श्रद्धेची भव्यता तुमच्या सक्सेसचं मोठेपण ठरवत असतं. छोटी उद्दिष्ट समोर ठेवा आणि छोट्या प्राप्तीची अपेक्षा करा. मोठी ध्येय समोर ठेवा आणि मोठं यश मिळवा. मोठ्या कल्पना, मोठ्या योजना करणं सहसा सोपं असतं. निदान छोट्या कल्पना आणि योजना इतकं ते अवघड नक्की नसतंच. जनरल इलेक्ट्रिक कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष श्री राल्फ जे कॉर्डिनर एका नेतृत्वगुण विषयक चर्चासत्रात बोलताना म्हणाले, स्वतःसाठी असो की कंपनीसाठी असो, पण नेतृत्व पदाची आकांक्षा बाळगणारे प्रत्येक व्यक्तीजवळ स्वयंविकासाचा कार्यक्रम हाती घेण्याचा निर्धार असावा. कुणीही कोणाला स्वतःचा विकास करा अशी आज्ञा देणारं नाही, तर एखादी व्यक्ती तिच्या कार्यक्षेत्रात मागे पडते की पुढे जाते हे सर्वस्वी तिच्या वैयक्तिक निश्चयावर अवलंबून असतं. यासाठी वेळ, श्रम आणि काही गोष्टींचा त्याग यांची आवश्यकता असते. इतर कुणीही तुमच्यासाठी करू शकत नाही. कॉर्डायनर यांचा सल्ला योग्य आणि व्यवहार्य आहे. तो आचरणात आणा. व्यवस्थापन, विक्री, अभियांत्रिकी, धार्मिक कार्य, लेखन, अभिनय आणि इतर प्रत्येक क्षेत्रात उच्च स्थानावर असलेल्या व्यक्ती स्वयंविकास आणि प्रगतीच्या निश्चित योजनेनुसार सातत्यानं आणि प्रामाणिकपणे वागूनच तिथे पोहोचतात. कुठल्याही प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये हे पुस्तक म्हणजे प्रशिक्षण कार्यक्रमच आहे. 3 गोष्टींचा समावेश असायलाच हवा. काय करावं म्हणजे मुख्य विषयाची माहिती, कसं करायचं म्हणजे पद्धतीची माहिती आणि तिसरी व महत्त्वाची गोष्ट म्हणजे हवा तो परिणाम. हे सर्व त्यातून मिळायला हवं. यशस्वी होण्यासाठीच्या तुमच्या व्यक्तिगत प्रशिक्षण कार्यक्रमाचा काय हा भाग यशस्वी लोकांच्या मनोभूमिका व तंत्र यावर आधारलेला आहे. ते स्वतःचं व्यवस्थापन कसं करतात, सामान्य माणसापेक्षा ते वेगळे कशामुळे ठरतात, ते कसा विचार करतात, तुमच्या विकास व प्रगतीच्या योजनेचा कसं हा भाग म्हणजे कृतीसाठीचा ठोस मार्गदर्शक तत्वाची एक शृंखला आहे. ही तत्त्व प्रत्येक प्रकरणात सापडतील. ही तत्त्व उपयुक्त आहे. त्याचा उपयोग करा आणि अनुभव घ्या. प्रशिक्षणाच्या सर्वात महत्त्वाच्या भागात परिणामाचं काय थोडक्यात सांगायचं तर प्रशिक्षण कार्यक्रमाची आपल्या सद्सद विवेक बुद्धीला स्मरून प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली तर आता अशक्य कोटीतलं वाटणारा सक्सेस तुम्हाला मिळेल. विभागावर पाहू जाता या कार्यक्रमातून तुम्हाला अनेक फळं मिळतील. तुमच्या कुटुंबाचा अधिक आदर, तुमचे मित्र, सहकारी यांचं कौतुक, आपण कुणीतरी असल्याची जाणीव, प्रतिष्ठा, अधिक पैसा आणि उच्च राहणीमान ही ती अनेक विधी फलित होतात. तुमचं हे जे शिक्षण स्वयंशासित आहे. काय आणि कसं करायचं हे तुमच्या मागे लागून कुणीही तुम्हाला सांगणार नाही. हे पुस्तक तुम्हाला मार्गदर्शन करेल, पण फक्त तुम्ही स्वतःच
ते समजून घेऊ शकता. या प्रशिक्षणाची अंमलबजावणी करण्यास फक्त तुम्ही स्वतःला सांगू शकता. आपली प्रगती फक्त तुम्ही स्वतःच तपासून पाहू शकता. कुठे चूक झाली तर फक्त तुम्ही स्वतःच तिची दुरुस्ती करू शकता. थोडक्यात काय तर अधिकाधिक मोठं यश मिळवण्याकरिता तुम्ही स्वतःला प्रशिक्षित करणार आहात. पूर्णपणे सुसज्ज अशी एक प्रयोगशाळा तुमच्याकडे आत्ताच आहे. तुम्ही ती अभ्यास करून आणि काम करू शकता. तुमची प्रयोगशाळा तुमच्या अवतीभोवतीच आहे. त्यात माणसं आहेत. मानवी वर्तणुकीची शक्य ती सर्व उदाहरणं आणि प्रयोगशाळा तुम्हाला पुरवते. एकदा तुम्ही स्वतःच्या प्रयोगशाळेत काम करणाऱ्या वैज्ञानिकाच्या रूपात पाहू लागलात की मग तुम्ही काय शिकू शकता याला काहीही मर्यादा नाही. आणि तुम्हाला पैसे खर्च करून काही विकत घ्यायची गरज नाही. कुठलंही भांडं घ्यायचं गरज नाही. कुठल्याही स्वरूपाची फी द्यायची गरज नाही. ही प्रयोगशाळा तुम्ही हवी तशी वापरू शकता आणि तेही चक्क फुकट. प्रत्येक वैज्ञानिक जे करतो ते निरीक्षण आणि प्रयोग ते आपल्या स्वतःच्या प्रयोगशाळेचा संचालक म्हणून तुम्हालाही करावंसं वाटेल. आयुष्यभर माणसाच्या गराड्यात राहू नये. लोक ज्या पद्धतीने वागतात तसे ते का वागतात याचं आकलन बहुतांश लोकांना होत नाही. या गोष्टीचं तुम्हाला आश्चर्य नाही वाटत? याचं कारण म्हणजे लोकांना निरीक्षण करायला शिकवलंच जात नाही. निरीक्षण करण्याचं प्रशिक्षण घेण्यात आणि मानवी व्यवहाराबद्दल सखोल ज्ञान प्राप्त करण्यात तुम्हाला मदत करणं या पुस्तकाचा एक महत्त्वाचा उद्देश आहे. अमुक एक व्यक्ती एवढं यशस्वी का आणि दुसरा एवढा ओढगस्तीच जीवन का जगतो आहे? काही लोकांना खूप मित्रमैत्रिणी असतात, काहींना अगदी थोडे. असं का? एखाद्यानं एखादी गोष्ट सांगितली तर लोक ती आनंदानं ऐकतात, पण दुसऱ्या एखाद्यानं तीच गोष्ट सांगितली तर लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. असं का? हे आणि असे प्रश्न तुम्हाला पडू लागतील. तुमचं प्रशिक्षण एकदा पार पडलं की मग केवळ निरीक्षण करणाऱ्याच्या अत्यंत साध्या प्रक्रियेतून तुम्हाला अनेक मोलाचे धडे मिळतील. स्वतःला एक प्रशिक्षित निरीक्षक बनवण्यात तुम्हाला मदत करणाऱ्या ह्या 2 विशेष सूचना आता पहा. तुम्हाला तुमच्या माहितीतील 2 सर्वाधिक यशस्वी आणि सर्वाधिक अयशस्वी व्यक्ती निवडा. मग पुस्तक जसं पुढे येईल तसं तुमच्या यशस्वी मित्राचं वागणं, बोलणं यशाच्या तत्वाच्या किती जवळ जाणार आहे याचं निरीक्षण करा. या पुस्तकात सांगितलेली सत्य पाळण्यात शहाणपण आहे हे कळण्यामध्ये 2 विरुद्ध टोकांचा अभ्यास करण्याची तुम्हाला कशी मदत होते आहे याकडे लक्ष द्या. प्रत्येक वेळी जेव्हा दुसऱ्या व्यक्तीशी तुम्ही संपर्क साधता तेव्हा यशस्वीता विकसित करण्याची तत्त्व प्रत्यक्ष वापरात आणण्याची संधी तुम्हाला मिळत असते. यशस्वी कृती करण्याची सवय लावून घेणं हे तुमचं उद्दिष्ट आहे. आपण जितका सराव करू तितक्या लवकर हवं तसं वागण्याची सवय लागते. वृक्षप्रेमी मित्र आपल्यापैकी अनेकांना आहेत आणि या रोपट्यांना वाढताना पाहून किती छान वाटतं नाही? अन्न व पाण्याला ते कसा प्रतिसाद देतात पहा. मागच्या आठवड्यापेक्षा आज ती किती मोठी झाली आहात असं काहीतरी बोलताना आपण त्यांना पण ऐकतो. माणसं जेव्हा निसर्गाच्या सहकार्यानं काही करतात तेव्हा काय होतं हे पाहणं रोमांचक असतं, हे नक्की. पण आपण स्वतः काळजीपूर्वक राबवलेल्या विचार व्यवस्थापनाच्या कार्यक्रमाला आपण कसा प्रतिसाद देतो आहोत हे पाहणं त्याच्यापेक्षा 10 पट अधिक रोमांचक आहे. दिवसेंदिवस महिने स्वतःला अधिक आत्मविश्वासपूर्ण होताना, अधिक परिणामकारक ठरताना, अधिक यश मिळवताना पाहण्यात एक वेगळाच आनंद आहे. आपण यश आणि सिद्धीच्या मार्गावर चालत आहोत या जाणीवेपेक्षा अधिक समाधानकारक या जीवनात इतर कुठलीच गोष्ट नाही. आणि स्वतःच्या क्षमतेचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणं इतकं मोठं आव्हान दुसरं कुठलंच नाही. सुरुवातीला यश प्राप्तीच्या तत्वांचा शोध घेण्यासाठी आणि नंतर त्याचा आपल्या जीवनात प्रयोग करण्यासाठी तुम्ही लोकांचा खूप काळजीपूर्वक अभ्यास कराल आणि त्याची सुरुवात तुम्हाला आतापासूनच करायची आहे. लोकांचा सखोल अभ्यास केल्यास तुम्हाला असं आढळून येईल की काही अयशस्वी लोकांना एक भयंकर वैचारिक रोग झालेला असतो आणि आपण या रोगाला कार्नेरिया म्हणजेच की एक्झिक्युसिटीज असं नाव देऊ. या प्रत्येक अपयशी माणसामध्ये या रोगाने पुढची पायरी गाठलेली असते आणि प्रत्येक सर्वसामान्य माणसामध्ये या रोगाची काही किमान लक्षणं असतातच. एखादी व्यक्ती अधिक यश मिळवते तर दुसरी एखादी जेमतेम तग धरून असते.
त्या दोघांमधला फरकाचं मूळ कार्नेरियामध्ये आहे असं तुम्हाला दिसेल. एखादी व्यक्ती जेवढी अधिक सक्सेसफुल असेल तेवढी ती कारणं देण्यापासून लांब राहणारी असते, हे तुम्हाला दिसेल. त्याचबरोबर काहीही साध्य न करता आलेल्या आणि साध्य करण्याची इच्छा नसलेल्या मनुष्याकडे त्यासाठीची ढीगभर कारणं मात्र नेहमीच तयार असलेली तुम्हाला आढळतील. सुमार दर्जाचे लोक एखादी गोष्ट आपण का केली नाही, आपण का करू शकलो नाही आणि का करत नाही या संबंधीचं स्पष्टीकरण देण्यात अगदी तत्पर असतात. सुमार दर्जाच्या माणसानं पुढे केलेली सर्व कारणं यशस्वी माणूसही देऊ शकला असता, पण त्यानं तसं केलं नाही हे सहजपणे लक्षात येतं. ठरवलं तर देण्यासाठी एक सोडून हजार सबबी सापडू शकतात, पण अशा प्रकारे सबबी शोधणारा यशस्वी व्यावसायिक, लष्करी अधिकारी, विक्रेता किंवा कुठल्याही क्षेत्रातील आघाडीवर असलेला माणूस मी तरी अजून पाहिलेला नाही. इतिहासात डोकावलं तर असं दिसतं की अमेरिकेच्या अनेक माजी राष्ट्राध्यक्षांनी अनेक समस्यावर मात केली होती. राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूझवेल्ट यांच्या पांगळ्या पायाचं कारण पुढे करू शकले असते. त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच पोलिओने त्यांना गाठलं होतं. हॅरी ट्रूमन त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या अभावाचं कारण पुढे करू शकले होते. केनेडीवर अपरिपक्व वयात राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी पाडली. मी राष्ट्राध्यक्ष होण्याच्या दृष्टीनं अजून खूप लहान आहे असं तेही म्हणू शकले असते. राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन आणि राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर हृदयविकाराला बळी पडले. त्यांनाही हृदयविकाराच्या झटक्यामागे लपता आले असते. थोडक्यात प्रत्येकाकडे राष्ट्राध्यक्ष न होण्यासाठी एक कारण आलं होतं. योग्य उपचार केले नाहीत तर इतर कुठल्याही रोगाप्रमाणे कार्नेरिया देखील बळावतो. या रुग्णाची विचार प्रक्रिया साधारणपणे अशी चालत असते: मला हे जमत नाहीये, आता आपली बाजू सावरायला कोणतं कारण सांगू? प्रकृती, शिक्षणाचा अभाव, म्हातारपण, लहान वय, दुर्दैव, बायको की माझ्या लहानपणीचं कौटुंबिक वातावरण. अपयशाच्या या रुग्णाला एकदा की एखादं चांगलं कारण सापडलं की मग तो त्या कारणाला धरून बसतो. आपण प्रगती का करत नाही याचं स्पष्टीकरण स्वतःला तसंच इतरांना देण्यासाठी मग तो कारणावर विसंबून राहतो. त्यानंतर प्रत्येकी वेळी जेव्हा तो कारण वापरतो तेव्हा ते त्याच्या सुप्त मनामध्ये खोलवर अधिकाधिक पक्क होत जातं. पुनरावृत्तीचं खत पाणी मिळालं तर विचार, मग ते सकारात्मक असोत की नकारात्मक, ते बळकट होत राहतात. सुरुवातीला कार्नेरियाच्या रुग्णाला आपण पुढे करत असलेलं कारण बहुतांशी खोटं आहे हे माहिती असतं, पण जसं जसं ते कारण तो वापरत जातो तसं तसं त्याला ते खरं वाटत जातं. आपल्या अपयशाचं हेच खरं कारण अशी त्याची धारणा होत जाते, खात्री पटत जाते. हे सर्व पाहता विचारातून यशाकडे जाण्याच्या तुमच्या कार्यक्रमामधली पहिली गोष्ट म्हणजे कार्नेरिया या अपयशजनक रोगांसाठी प्रतिबंधक लसीकरण घेऊन या. म्हणजे कार्नेरियाचे अनेक प्रकार आहेत: आरोग्याचा, बुद्धीचा, वयाचा आणि नशिबाचा. या 4 सार्वत्रिक आजारांपासून आपण आपला बचाव कसा करू शकतो ते आता पाहूया. कार्नेरियाचे 4 सर्वसामान्य प्रकार. 1. माझी तब्येत बरीच नव्हती व आरोग्याच्या कार्नेरिया. मध्ये मला बरं वाटत नाही या प्रकारच्या मुरलेल्या त्रासापासून ते मला अमुक त्रास होतोय अशासारख्या अधिक नेमक्या दुःखापर्यंत खूप काही येतं. अधिक जबाबदारी स्वीकारणं, अधिक पैसा मिळवणं, एखाद्या गोष्टीत यशस्वी होणं यासारख्या अनेक गोष्टींमधलं अपयशाचं कारण म्हणून बरी नसलेली तब्येत अनेक रूपात आपल्यासमोर येते. आरोग्याच्या कार्नेरियानं कोट्यवधी लोक आजारी असतात, पण बहुतांश लोकांच्या बाबतीत हे कारण खरं असतं का? प्रकृतीचं कारण देणं सहज शक्य असतानाही तसं न करणारे अनेक यशस्वी लोक तुमच्या माहितीत असतील बघा. माझ्या परिचयाची डॉक्टर मंडळी मला एक गोष्ट नेहमी सांगतात की प्रौढ वयात अगदी 100% तंदुरुस्त असलेली व्यक्ती अस्तित्वातच नाही. प्रत्येक माणसाला काही ना काहीतरी शारीरिक त्रास असतोच. बरेच लोक आरोग्याच्या कार्नेरियाला बळी पडतात, पण यशाचा विचार करणारे लोक मात्र तसं होऊ देत नाही. आरोग्याबद्दलची योग्य आणि अयोग्य मनोभूमिका दर्शवणारे 2 प्रसंग मला पाठोपाठ अनुभवास आले.
लकी वॅनल्ड इथं माझं भाषण नुकतंच आटोपलं होतं आणि एका 30च्या युवकानं खाजगीत बोलण्यासाठी मला काही मिनटं वेळ मागितला. भेटल्यावर आधी त्यांनं माझं भाषणाचं खूप कौतुक केलं, पण लगेच मला म्हणाला, मला वाटतं तुमचे विचार माझ्यासाठी फारसे उपयोगी पडणार नाहीत. माझं हृदय जरा कमकुवत आहे, मला सावधगिरी बाळगायला हवी. तो पुढे म्हणाला, मग आपण कसे 4 वेगवेगळ्या डॉक्टरांना भेटलो, पण त्यांना दुखण्याचं मूळ कारण कसं सापडलं नाही वगैरे त्यांनी मला सांगितलं. या बाबतीत त्यांना काय करायला हवं याबद्दल माझं मत विचारलं. हे बघा, मी म्हणालो, हृदयाच्या बाबतीत मला काही माहिती नाही, पण एक सामान्य माणूस म्हणून मी 3 गोष्टी केल्या असत्या. प्रथम, मी एखाद्या चांगल्या हृदयविकार तज्ज्ञांचा शोध घेतला असता आणि त्यांचं निदान अंतिम मानलं असतं. तुम्ही 4 डॉक्टरांना भेटलात आणि त्यापैकी एकालाही तुमच्या हृदयात काही विशेष दोष आढळलेला नाही. आता 5व्या आणि शेवटच्या डॉक्टरांना भेटा आणि निदान मान्य करा. कदाचित तुमचं हृदय अगदी ठणठणीत असेल, पण तुम्ही त्याबद्दल सतत काळजी करत राहाल तर नक्कीच तुम्हाला काहीतरी भयंकर दुखणं होईल. सतत दुखण्याचाच विचार करत बसाल तर सहसा खरोखरच दुखणं मागे लागतं. दुसरी गोष्ट मी सुचवेल की तुम्ही डॉक्टर शिंडलर यांचं वर्षाचे 365 दिवस कसं जगायचं, हाऊ टू लिव्ह 365 डेज अ इयर हे अत्यंत सुंदर पुस्तक वाचा. डॉक्टर शिंडलर असं म्हणतात की इस्पितळांमधली प्रत्येक 4पैकी 3 खाटांवर EII म्हणजेच की इमोशनली इंड्यूस इलनेस अर्थात मनोनिर्मित आजार असलेल्या व्यक्ती असतात. जरा विचार करा, आपल्या विचार आणि भावनावर ताबा मिळवण्यास शिकले तर आत्ता या क्षणी आजारी असलेल्या 4पैकी 3 जण बरे होऊ शकतात. तेव्हा डॉक्टर शिंडलर यांचं पुस्तक वाचा आणि भावनाचं व्यवस्थापन करण्याचा तुम्ही स्वतःचा एक कार्यक्रम तयार करा. तिसरी गोष्ट म्हणजे मी म्हणेन, मी मरेपर्यंत जगण्याचा निश्चय करीन. असं बोलून अनेक वर्षापूर्वी मला मिळालेला एक मौल्यवान सल्ला मी त्याला सांगितला. मला हा सल्ला माझ्या एका तीव्र टीबीग्रस्त वकील मित्रानं दिला होता. आपल्याला अनेक पथ्य आणि बंधन असणारं संयमित आयुष्य जगावं लागणार आहे हे माझ्या मित्राला माहिती होतं, पण त्यामुळे त्यानं आपली वकिली सोडली नाही, कौटुंबिक जबाबदाऱ्या सोडल्या नाहीत की आयुष्याचं निखळ आनंदानं आस्वाद घेणं सोडलं नाही. आता 78 वर्षाचं वय असलेल्या माझ्या या मित्राचं तत्त्वज्ञान म्हणजे मी मरेपर्यंत आयुष्य जगणार आहे. जीवन व मृत्यू यांच्यात मी गल्लत करणार नाही. मी या जगात असेपर्यंत आयुष्य जगणार आहे. उगाच अर्धमेलं जीवन का जगायचं? मृत्यूच्या भयात व्यतीत केलेला प्रत्येक क्षण म्हणजे या क्षणात आपण मृत असल्यासारखंच आहे. मला डेट्रॉईटला जाण्यासाठी विमान पकडायचं असल्यानं मी ही चर्चा तिथेच थांबवणं भाग होतं. हा झाला आरोग्यविषयक मनोभूमिकेचा एक अनुभव. दुसरा अधिक आनंददायक अनुभव मला विमानात बसल्यावर मिळाला. विमानानं उड्डाण केल्यानंतर घड्याळाच्या टिकटिक या आवाजासारखा एक आवाज मला ऐकू आला. खरं तर मी जरा घाबरलोच. आवाज शेजारून आल्यासारखं वाटल्यामुळं मी माझ्या शेजारच्या माणसाकडे पाहिलं. त्या माणसाने एक मोठं स्मित केलं आणि म्हणाला, घाबरू नका, हा बॉम्बचा नाही तर माझ्या हृदयाचा आवाज आहे. मला अर्थातच आश्चर्य वाटलं. ते पाहून त्यानं मला त्याची कथा सांगायला सुरुवात केली. फक्त 21 दिवसापूर्वी त्याचं ऑपरेशन झालं होतं. त्याच्या हृदयाच्या प्लास्टिकचा एक वॉल्व बसवण्यात आला होता. या कृत्रिम वॉल्ववर नव्या पेशींची वाढ होईपर्यंत म्हणजे काही महिनेपर्यंत टिकटिक अशी चालणार होती. तो आता काय करणार असं मी विचारलं. माझ्याकडे खूप योजना आहेत. मिनीसोटा स्टेटला परत गेल्यावर मी कायद्याचा अभ्यास करायचं ठरवलं आहे. नंतर मला एखादी सरकारी नोकरी मिळेल अशी मला खात्री आहे आणि आशा आहे. डॉक्टरांनी काही महिने मला आराम करायला सांगितलं आहे, पण नंतर मी अगदी नव्याने आयुष्य जगू शकतो. तर आरोग्याच्या तक्रारींना तोंड देण्याचे असे 2 प्रकार. एका माणसाला शारीरिकदृष्ट्या आपलं काही बिघडलं याची धड खात्री पण नव्हती, पण तरीही तो चिंताग्रस्त होता, निराश होता, पराभव होता. इतरांकडून दुजोरा मिळवण्याचा प्रयत्नात होता, पण पराभव स्वीकारून आणि आपली प्रगती न करण्याच्या कारणास इतरांकडून दुजोरा मिळवण्याच्या प्रयत्नात होता. एक अवघड शस्त्रक्रियाला सामोर जावे लागणारा दुसरा माणूस मात्र आशावादी, काहीतरी करण्यासाठी उत्सुक होता. फक्त आरोग्याकडे बघण्यात होता. फरक आरोग्याकडे बघण्यात होता. आरोग्याच्या कार्नेरियाचा मी अगदी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. मला मधुमेह आहे. निदान झाल्यानंतर आत्तापर्यंत मी 5000 इंजेक्शन्स घेतली आहेत. मला बजावलं गेलं होतं की मधुमेह
ही एक शारीरिक अवस्था आहे, पण खरं नुकसान होतं ते त्याच्याबद्दलच्या नकारात्मक दृष्टिकोनामुळे. मधुमेहाबद्दल काळजी करत बसाल तर खरोखर तुम्हाला खूप त्रास होईल. माझ्या स्वतःच्या मधुमेहाचा शोध लागल्यानंतर अर्थातच इतर अनेक मधुमेहांशी माझी ओळख झाली. त्यापैकी 2 अगदी विरुद्ध टोकाच्या लोकांची उदाहरणं आपण आता पाहूया. एकाला सौम्य मधुमेह झालेला आहे, पण तो जिवंत मृतांपैकी आहे. भोवतालच्या वातावरणाबद्दल तो हास्यास्पदरित्या संशयी आहे. कुणी साधं शिकलं तरी त्याला संसर्ग होण्याची भीती वाटते आणि तो त्याच्यापासून दूर राहतो. त्याला अतिश्रमाची भीती वाटते, त्यामुळे तो जवळजवळ काहीच करत नाही. काय होऊ शकेल याबद्दल काळजी करण्यातच त्याची मानसिक शक्ती जास्त खर्च होते. आपली समस्या खरोखरच किती भयानक आहे हे सांगून तो इतरांना पीडित असतो. या माणसाची खरी समस्या मधुमेह नाहीच मुळी, तो खरा रुग्ण आहे. आरोग्याच्या कारनेरियाचा स्वतःची कीव करून करून त्यानं जणू अपंगत्वच ओढून घेतलं आहे. एका मोठ्या प्रकाशनातील एक विभागप्रमुख या माणसाच्या अगदी विरुद्ध आहे. त्याचा मधुमेह अधिक तीव्र आहे. वरील माणसाच्या जवळजवळ 30 पट अधिक इन्शुलिन या विभागप्रमुखांना घ्यावं लागतं, पण ते आजारी होऊन जगत नाही. कामाचा आनंद घेणं आणि मजेत राहणं ही त्याची पद्धत. एकदा ते मला म्हणाले, एवढं इन्शुलिन घेणं त्रासदायक नक्कीच आहे, पण तसं पाहिलं तर रोज दाढी करणंही फारसं सुखकर नाही. मी अंथरुणावर पडून राहण्याचा विचारच करत नाही. जेव्हा जेव्हा मी ती इंजेक्शन घेतो तेव्हा मी ते शोधून काढणाऱ्याचं कौतुक करण्यातच मग्न असतो. महाविद्यालयात शिकवणारे एक प्रख्यात प्राध्यापक माझे मित्र आहेत. दुसऱ्या महायुद्धात अर्थात 1945 ते युरोपातून घरी परतले. ते एक हात गमावून या अपंगत्वात देखील ते सदैव हसतमुख असतात. दुसऱ्याला मदत करण्यात नेहमी पुढे आशा असतात आणि ते इतर धट्ट्याकट्ट्यांना माणसाइतकेच आशावादी आहे. एके दिवशी त्याच्या अपंगत्वावर त्याची आणि माझी मोठी चर्चा झाली. माझा एक हातच तर गेलाय, ते म्हणाले. अर्थातच एकापेक्षा 2 असलेले केव्हाही चांगलेच, पण माझा फक्त एक हात कापला गेलाय. माझ्या मनाचा उभारी नाही ना, हे किती छान. असंच अपंगत्व आलेला आणखी एक मित्र गोल्फचा उत्तम खेळाडू आहे आणि फक्त एकच हात असूनही त्यानं एवढी परिपूर्ण शैली कशी काय विकसित केली, असं मी त्याला एके दिवशी विचारलं. दोन्ही हात शाबूत असणाऱ्या अनेक खेळाडूंना देखील एवढं चांगलं खेळता येत नाही, हेही मी त्याला सांगितलं. त्याचं उत्तर मोठं मार्मिक आहे. माझा अनुभव असा आहे की 1 हात आणि योग्य मनोभूमिका 2 हात आणि अयोग्य मनोभूमिकेवर नेहमीच विजय मिळवेल. या गोष्टीचा विचार करा. ती फक्त गोल्फच नव्हे तर जीवनाच्या प्रत्येक बाबतीलाच लागू पडते. आरोग्याच्या कारनेरियाचा नायनाट करण्यासाठी तुम्ही करू शकत असलेल्या 4 गोष्टी. आरोग्याच्या कारनेरियावरच्या रामबाण लसीमध्ये खालील 4 डोस समाविष्ट आहेत. 1. तुमच्या आरोग्याबद्दल चर्चा करणं सोडून द्या. तुमचा कोणताही आजार, तर मग साधी सर्दी का असेना, तुम्ही जेवढी चर्चा कराल तेवढा तो जणू बळावतच जातो. आजारपणाबद्दल बोलणं म्हणजे जणू तणांना खतपाणी घालणं. शिवाय तुमच्या आरोग्याबद्दल चर्चा करण्याची सवय वाईटच. लोकांना त्याचा कंटाळा येतो. अशी चर्चा करणारी व्यक्ती आत्मकेंद्रित आणि म्हातारीच वाटते. आपल्या दुखण्यात तब्येतीबद्दल बोलण्याच्या नैसर्गिक उर्मीवर यशस्वीतेच्या मनोभूमिकेचे लोक विजय मिळवतात. तुम्हाला यातून इथे कदाचित हा शब्द महत्त्वाचा आहे, थोडीफार सहानुभूती मिळेल, पण सतत किरकिर करणाऱ्याला इतरांचा आदर आणि विश्वास मात्र मिळत नाही. तुमच्या आरोग्याबद्दल चिंता करणं सोडून द्या. जगप्रसिद्ध मेयो क्लिनिकचे नाम मानद सल्लागारचे डॉक्टर वॉल्टर अल्वारेज यांनी एक ठिकाणी लिहिलं आहे, चिंता करणाऱ्या लोकांना मी स्वतःवर ताबा ठेवण्याची विनंती करतो. उदाहरणार्थ, एक माणसाला आपलं पित्ताशय खराब झालंय असल्याची उगीच खात्री झाली होती. 8 वेळा क्ष किरण तपासण्या करून झाल्या होत्या व त्यापैकी एकातही त्याला पित्ताशयाला काही बाधा झाल्याचं आढळलं नव्हतं. पण त्या माणसाला हे पटत नव्हतं. मला जेव्हा तो भेटला तेव्हा मी त्याला क्ष किरणा तपासण्या बंद करण्याची विनंती केली. हृदयविकाराबद्दल जागरूक असणाऱ्या शेकडो लोकांनी ECG काढणं बंद करण्यासाठी मी अशीच विनंती केली आहे. तुमचं आरोग्य जेवढं चांगलं आहे तेवढं ते असल्याबद्दल मनापासून समाधानी माना. सारखा उल्लेख करत राहावा, असं एक जुनं वचन आहे. माझे बूट फाटके असल्याचं मला दुःख वाटत होतं आणि एक दिवस पायच नसलेला एक माणूस मला भेटला.
बरं वाटत नाही अशी तक्रार करण्यापेक्षा आपण आहोत तेवढे निरोगी असण्यात आनंदी राहणं केव्हाही जास्त चांगलं. नवनवीन दुखणी आणि आजार निर्माण न होण्यासाठीचं उत्तम औषध म्हणजे असलेल्या आरोग्याबद्दल कृतज्ञ राहणं. वापरून जीर्ण होणं हे न वापरता गंजून जाण्यापेक्षा श्रेयस्कर आहे. या वाचनाचं वारंवार स्मरण करा. आनंद मिळवण्यासाठी जीवन आहे आणि ते वाया घालवू नका. स्वतःला इस्पितळातील खाटेवर पडल्याचं पाहतं आयुष्य कंटू नका. पॉईंट नंबर 2, पण यशस्वी होण्याकरिता तुमच्याजवळ बुद्धिमत्ता असायला हवी. बुद्धिमत्तेचा कार्नेरिया किंवा आम्ही काही हुशार नाही बुवा हा प्रकारही सामान्यतः सर्वत्र आढळतो. खरं सांगायचं तर हा प्रकार इतका सार्वत्रिक आहे की आपल्या अवतीभवती साधारणतः 95% लोकांमध्ये कमी अधिक प्रमाण तो असतो. कार्नेरियाच्या इतर प्रकारांपेक्षा या प्रकाराचे रुग्ण आतल्यात कुढत असतात. आपल्याला बुद्धी कमी आहे का असं आपल्याला वाटतं. हे बरेच जण उघडपणे बोलू दाखवत नाही आणि त्यांना आतून कुठेतरी असं वाटत असतं. बुद्धिमत्तेच्या बाबतीत आपल्यापैकी बरेच जण 2 मूलभूत चुका करत असतात. आपण स्वतःच आपल्या मेंदूच्या क्षमतेला कमी लेखतो आणि इतरांच्या मेंदूच्या क्षमतेला जास्त समजतो. या चुकांमुळे बहुतेक जणी स्वतःची योग्य प्रतिमा इतरांसमोर मांडत नाहीत. आव्हानात्मक परिस्थिती हाताळण्यात ते अपयशी ठरतात कारण त्याला डोकं असावं लागतं. पण असा विचार न करणारा एखादा येऊन ती संधी घेऊन जातो. तुमची बुद्धिमत्ता किती आहे हे महत्त्वाचं नसून आहे ती बुद्धिमत्ता तुम्ही कशी वापरता हे अधिक महत्त्वाचं आहे. तुमच्या बुद्धिमत्तेच्या प्रखरतेपेक्षा तिला दिशा देणारे तुमचे विचार अधिक महत्त्वाचे आहेत. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, कडीची आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या बुद्धिमत्तेच्या प्रखरतेपेक्षा तिला दिशा देणारे तुमचे विचार अधिक महत्त्वाचे आहे. तुमच्या मुलानं व मुलीनं वैज्ञानिक व्हावं का या प्रश्नाच्या उत्तरात देखील अमेरिकेतील एक नावाजलेले वैज्ञानिक डॉक्टर एडविन टेलर म्हणाले, वैज्ञानिक होण्यासाठी मुलांमध्ये कुशाग्र बुद्धी आणि तल्लख स्मरणशक्ती असणं आवश्यक नसतं. त्यांना शाळा कॉलेजात उच्च श्रेणीचे गुण मिळाले पाहिजेत असंही काही नाही. त्यासाठी महत्त्वाची असते ती केवळ गोष्ट आणि ती म्हणजे त्यांना विज्ञानाची गोडी हवी, लाईक इंटरेस्ट. याचा अर्थ रस, उत्साह हे घटक विज्ञानासारख्या विषयातही महत्त्वाचे आहेत. 120 बुद्ध्यांक पण नकारात्मक, निराशावादी आणि असहकार्यपूर्ण माणसापेक्षा सकारात्मक, आशावादी आणि सहकार्याची मनोभूमिका असेल तर 100 बुद्ध्यांक असलेला माणूस जास्त पैसा, मान, यश साध्य करेल. यावरून एक गोष्ट नक्की की बुद्धिमत्ता असून तिचा वापर न करण्यापेक्षा आपण एखादं काम, प्रकल्प हातात घेतल्यावर ते पूर्ण होईपर्यंत त्यात चिकाटीनं लक्ष घातलेलं केव्हाही जास्त श्रेयस्कर आहे. रिकामपणाची बुद्धी कितीही प्रखल असली तरी तिचा उपयोग नाही. चिकाटी म्हणजे 95% क्षमता असं म्हणतात. मागच्या वर्षी एका माजी विद्यार्थी मेळाव्यात मला एक मित्र जवळजवळ 10 वर्षांनी भेटला. तो आमच्या महाविद्यालयात एक हुशार विद्यार्थी होता आणि पदवी परीक्षेत त्यानं स्पृहणीय यश मिळवलं होते. आमच्या शेवटच्या भेटीच्या वेळी स्वतःचा उद्योग उभारण्याचं त्याचं ध्येय होतं. त्यानं कुठलाही उद्योग सुरू केला असं मी त्याला विचारलं. मी उद्योगात वगैरे काही पडलो नाही. 5 किंवा अगदी 1 वर्षापूर्वी देखील मी हे कुणाशी बोललो नसतो, पण आता त्याबद्दल बोलण्याची माझी तयारी झाली आहे. माझ्या महाविद्यालयीन शिक्षणाकडे मागून वळून बघता मला वाटतं की एखाद्या उद्योगाची कल्पना यशस्वी कशी ठरेल यापेक्षा अपेक्षी कशी ठरेल यामध्ये मी प्रावीण्य मिळवलं. एक छोटा उद्योग नक्की बंद पाडण्याचं प्रत्येक कारण, वाटेतला प्रत्येक खाचखळगा मी शिकलो. तुमच्याकडे भरपूर भांडवल हवं. व्यवसाय सुरू करण्याचा योग्य कालखंड कोणता आहे ते तपासून पहा. तुम्ही जे काही करता आहात त्याला भरपूर मागणी आहेत का? तुमच्या भागात हा उद्योग स्थिरावलेला आहे का? अशा एक ना एक अनेक गोष्टीची चिंता करायला मी शिकलो. वाईट एवढंच वाटतं की ज्यांना फारशी कशात गती नाही असत तेव्हा वाटायचं त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेतलं नाही. सो नेक्स्ट टॉपिक कंटिन्यू करेल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि अबाउट 47 पेजेस कंप्लीट झालेले आहेत. बघू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.